नानू, अरे जरा एके ठिकाणी स्वस्तपणे उभा राहा ना. अस्वस्थपणे का फेऱ्या घालतोयस? अरे का नाही अस्वस्थ होणार मला सांग ना मधू, का नाही अस्वस्थ होणार मी? काय झालं? अरे कोणी जर अचानक असं चांगलं वागायला लागलं तर मनात शंका यायला लागते रे. झाला, तुझ्या मनातला शंकासूर जागा झाला. का नाही होणार सांग ना मला. अरे का नाही होणार? ती कशी वागते ते बघतोयस ना. तुझ्याशी जरा कोणी चांगलं वागलं ना, ती खुसपट काढायची घाणेरडी सवय लागली आहे तुला. हे बघ मधू, मी खुसपट काढत नाहीये. नानूच्या डोळ्यांना जे दिसतं ना त्याच विषयी नानू बोलतो. शंका काय अशा हवेत न पडत नाहीत रे. जास्त शिकलो असतो ना तर मोठा शास्त्रज्ञ झालो असतो. मधू तुला सांगतो, लहानपणी का असा जर प्रश्न पडला ना तर तो मोठा शास्त्रज्ञ होतो. तुला अजूनही प्रश्न पडतात? अजूनही मला प्रश्न पडतात. तुला सांगतो, आपली ती मोनिका आहे ना, मोनिका, मोनिका बद्दल काही डिस्कशन चालू आहे का? नाही मोनिका आली बघ असं मी त्याला सांगत होतो. ओके ओके. तुला काहीतरी तिच्याशी बोलायचं होतं ना, बोल. मला काही नाही ग, बऱ्याच दिवसांनी आलीस ना तू. तू आल्यामुळे घर कसं अगदी भरल्यासारखं वाटतं. हो नाही रे नानू? हो 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 हो, हेच हेच मी सांगत होतो त्याला. नाही म्हणजे मला तुम्हाला डिस्टर्ब करायचं नव्हतं. नानू मामा, सकाळी सांगितलं होतं मी तुम्हाला, तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आणलंय. हा बघा, स्वेटर आणलंय तुमच्यासाठी. आणि मधू काका हे तुमच्यासाठी. अरे वा, छान. बरं, मी आता मस्त गरम गरम कॉफी करणार आहे. मग निवांत सगळ्या विषयांवर आपण गप्पा मारूया. अगं हे बाळा, उगाच कशाला त्रास करून घेते? मधू, अरे आता ती करते असं म्हणते ना, मग करू देत की. नाही, आपल्याला कॉफी देण्यात जर तिला आनंद वाटत असेल तर तू कशाला नकार घंटा वाजवतोयस? आलेच कॉफी घेऊन. झाला, तुझ्यातला शंकासूर पुन्हा जागा झाला. हे कसं आहे ग? हा, हे बऱ्यापैकी जाड. नाही, एक मिनिट थांब. मला वाटतं हे पण द्यावं. ही दोन्ही घेऊन जा. दोन्ही अहो, पण एवढी थंडी नाहीये वहिनी. अगं पण आज ती म्हणत होती पहाटे थंडी वाजत होती म्हणून. हो का? हो. नाही, मग जवळ असलेलं बरं. हो की नाही? हा. मोनिका खूप आनंदात आहे नाही? हो, आनंदात आहे खरं आहे, पण का? पण का? नाही म्हणजे तुम्ही राग मानून घेऊ नका, पण मला ना जरा आश्चर्य वाटतंय वहिनी. अगं, डिलिव्हरी इतकी जवळ आलेली असताना ती खुश आहे बघून मला एवढा आनंद झालाय ना. नाही म्हणजे आईच्या आनंदाचा बाळावर परिणाम होत असतो. नाही, आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की ती नुसतीच आनंदात नाहीये, तर आपल्या सगळ्यांशी अगदी मिळून मिसळून वागतेय, प्रेमाने. अगं, मग चांगलंच आहे की. नाही, माझं काही म्हणणं नाहीये, पण अशी अचानक कशी बदलली असेल? नाही, खरं सांगू का, मला असं वाटतंय की ती मुळात अशीच असणार, पण या गरोदरपणामुळे तिची चिडचिड झालेली असणार. आता बघा ना, मगाशी मुलांशी पण अगदी प्रेमाने बोलली. स्वतःच्या खोलीत बस बस खेळा म्हणून आग्रह पण धरला तिने. आणि विक्रांत उशिरा येणार होता म्हणून रागवली सुद्धा नाही. तेच तर सांगतेय, ती आर्यन आणि अथर्वला रागवली ना म्हणून तुझ्या मनात राग असणार, पण खरं सांगू का, मुळात ती चांगलीच असणार. देव जाणे. नाही म्हणजे तसं असेल तर बरंच आहे, पण आता परत तुझा पण. नाही, सॉरी, काही नाही, विसरून जा. मी हे ठेवून येते तिच्या खोलीत. थांब, तुला उशी पण देते. नाही वहिनी, माझ्याकडे आहे उशी, मी बघते. हे ठेवून येते तिच्या खोलीत.
मी आता किचन मध्ये चमत्कार बघितला. अगं बाई कसला? मोनिका चक्क कॉफी करत होती. हो कुणासाठी? ओळख 3 चान्स आहेत. कुणासाठी सांगा ना पटकन. नानू मामासाठी. अरे वा. अहो मी आत्ताच गीताला म्हटलं आज मोनिका खूप आनंदात आहे. बरं मी तिचा निरोप घेऊन आलो. तिने ताबडतोब सगळ्यांना अंगणात बोलवलेलं आहे. अगं बाई हो हो. चला चला. एक मिनिट विक्रांत, माझ्या नाही तुझ्या घरी चल. का? आज मला ताईशी बोलायचंच आहे. पण मानसी तू आधी लक्षात घे की लक्षात आहे माझ्या विक्रांत, पण प्रत्येक वेळी ती कशा ना कशाच्या मागे लपून वार नाही करू शकत. ठीक आहे. काय विचारणार आहेस? खूप काही. पण काय झालं? मनातून तयारी केली आहे खरी. तिला खडसावून विचारू शकेन की नाही. हे बघ एकदा ठरवलंयस ना आता तसंच करायचं. आणि मी आहे ना सोबत. सो डोंट वरी. काय सगळे जमलेत म्हणजे शेवटी गाडी माझ्यावरच घसरते. अरे नानू तुझी बाजू घ्यायला मोनिका आली आहे ना. हल्ली बरेच जण आहेत नानू मामाच्या बाजूने उभे राहणारे. काय म्हणे तुला स्वेटर दिलाय? शिक शिक जरा तिच्याकडून काहीतरी शिक. नाही माझं मरू दे ग माई. आधी मला सांगा विक्रांत गेलाय कुठं? आम्ही त्याला फोन करून सांगितलंय की हातातलं काम बाजूला ठेव आणि लगेच घरी ये. मी चांगला खडसावलाय त्याला. निघालाच आहे तो हॉस्पिटल मधून. नाही पण बराच वेळ लागला नाही. अरे त्याला काहीतरी काम निघालं असेल. नाही पण त्याचाही पत्ता नाही आणि मोनिकाचाही पत्ता नाही. मोनिका कुठे आहे? हॅलो, मी मोनिका बोलतेय. हा बोला मॅडम. अगं ती आतमध्ये कॉफी करते. अलके तू तिला कसं सोडलंस आतमध्ये काम करायला? अगं थांब. मोनिके, ए मोनिके. आले आले. मला सांगा कोर्टाची पुढची तारीख कुठली आहे? मॅडम हे बघा मला सगळी प्रोसिजर नीट समजून घ्यायची. ठीक आहे. तुम्ही आत्ता कुठे आहात? मी मी तळवींच्या घरात आहे. का? काय तुम्ही तळवींकडे आहात? हो. नाही म्हणजे मला आश्चर्य वाटते की कोर्टात जाण्यासाठी तुम्ही एवढ्या उत्सुक आहात. नाही, कोर्टात जाण्यासाठी अजिबात उत्सुक नाहीये मी. तुम्ही मला पुढची प्रोसिजर सांगा. ठीक आहे. मोनिके. आले आले. पटकन सांगा. ओके. गरम गरम कॉफी. अरे 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 अरे. तू बस, मी देते सगळं. तू बस. बस बाळा ये इकडे बस. सांभाळ सांभाळ. हात ठेवा पडेल. बस बस. बस. अरे वाह. जकास. इतके दिवस सगळ्यांसाठी काहीच नाही ना करता आलं, म्हणून म्हणलं आज कॉफी करूया गरम गरम. वा भरून दिली. झकास झालेली कॉफी एक नंबर. गेली कोणी? पण काय माहिती का नुसतं कॉफी असं म्हटलं ना तरी जागरण करायची कपॅसिटी 2-4 तासांनी वाढते माझी. काल किती वाजता आलास? 1 वाजता. एवढा उशीर नाही झाला. नाही नाही 11:30. त्याची जरा थोडा. दादा दादा असू देत रे, मी आहे तुझ्या बरोबर.
आता बाळ आल्यानंतर हे उशिरा येणं एकदम बंद. आणि जेवढ्या वाईट साईड सवयी आहे त्या सुद्धा सगळ्यांना टाकाव्या लागणार, म्हणजे सोडाव्या लागणार. कळलं का? ए नान्या, चाडी, चुगलखोरी, चोंबडेगिरी हे सुद्धा येत. हा बाळा, हा. ही पोरगी घरात आली आणि उत्साहाचं वातावरण सुरू झालं. अरे पण विक्रांत कसा आला नाही अजून? मधू, फोन दे. आजी आजी, उगाच नका ना रागवू त्यांना. ते कदाचित ट्रॅफिक मध्ये अडकले असतील. आणि तसंही आता आपण सगळे एकत्र बसलोय ना, सो मला नाही एकटं वाटत आहे. आजी, मी सांगितलेलं लक्षात आहे ना तुमच्या? म्हणजे आल्या आल्या आपण मानसीचं अभिनंदन करूया. हा? मानसी, बरं झालं तू आली. ऐक, मानसी, आता आम्हाला सगळ्यांना तुला काही महत्वाचे प्रश्न विचारायचे, बरोबर? हो 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 हवी आहेत. बरोबर बोलली. काय ग, तू आम्हाला काहीच कसं सांगितलं नाही? डायरेक्ट बँगलोर. काय ग, कोण आहे? कोण हे डॉक्टरच आहे की काय? नाही, तो इंजिनियर आहे. ए बाई, हे सगळं जरा असं करून सांग. आम्हाला तू आधी का सांगितलं नाहीस ग? हो, आम्ही बोलणार नाही होता तुझ्याशी. ऍक्च्युली आमची हवी तशी अजून भेट झाली नाहीये आणि मीच काय ते नीट ठरवलं नाहीये. अच्छा 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 अच्छा, म्हणजे भेट झाली नाही म्हणून असा मूड आहे. नाही नाही, तसं खरंच काही नाहीये. असं काही नाही. जेव्हा म्हटलं जातं ना तेव्हाच नेमकं काहीतरी असतं, कळलं? काय आजी, तुम्ही सुद्धा गंमत केली ग. नाही, पण अचानक पावलं या दिशेला कशी वळली? मला ऍक्च्युली ताईशी बोलायचं होतं. मग बोल ना. नाही, मला एकट्यात बोलायचंय. चल ना आतमध्ये. आज जाऊन कशाला? नाही, म्हणजे सगळी आपलीच माणसं आहेत. सो तुला काही सिक्रेट बोलायचंय का म्हणू? मोहन काका, मला वाटतंय तिला तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल बोलायचंय. सलील बद्दल बोलायचंय ना? हवं तर तसं समजा, पण मला ताईशीच बोलायचंय. चल ना ताई. जा बाळा जा, तिला काहीतरी बोलायचं असेल तुझ्याकडे. चल. आले. का? काय का? प्लीज
तुला माहितीये मी कशाबद्दल बोलतेय ते. नाही. तू का माझ्याबद्दल खोटं बोलत सुटलीयस? एक मिनिट मनू. मला खरंच कळत नाहीये तू कशाबद्दल बोलतीयस. काय खोटं, कसलं खोटं? तू का सगळ्यांना सांगत सुटलीयस की माझं लग्न ठरलंय म्हणून? अजून कशातच काही नाही. आणि कधी ना कधीतरी लग्न होणारच आहे ना तुझं. जेव्हा होईल तेव्हा सांग ना. आत्तापासून का ना घरी वाजवतीयस? आधीच काही कमी त्रास नाही माझ्या डोक्याला. प्लीज त्याच्यात आणखी वर घालू नकोस. काय चाललंय काय आतमध्ये? इतका वेळ गप्पा मारत बसलेत? नानू मामा मारू दे ना गप्पा. गप्पांचं काय बिल येत नाही. तुझा जीव कशाला अडकल्यासारखा झालाय रे? नाही काय आहे, कारण आपण सगळेजण इथे जमलोय ते मोनिका म्हणाली म्हणून, आणि तीच इथं नाहीये. काय खलबत चालली दोघींची. नानू मामा खलबत कसली? अहो बहिणी बहिणींच्या काहीतरी गप्पा चालल्या असतील. हो ना, आणि तसं काहीतरी महत्वाचं असेल. उगाच कशाला इतका वेळ बोलत बसेल नाही का? एक मिनिट मनू, तू उगाच हायपर होतीयस. उगाचच नाहीये हे. मग काय प्रॉब्लेम आहे? तू विवाह मंडळात माझा सलीलसाठी होकार का कळवलास? कारण माझी अशी इच्छा आहे की माझ्या बहिणीला तिचा हक्काचा नवरा मिळावा. कारण तुला तुझा हक्काचा नवरा मिळाला की माझ्या नवऱ्याला मोकळं सोडशील ना. मी माझा नवरा परत मिळवते. डिवोर्स पेपरवर सही करून काही म्हणा, पण मोनिका घरी आल्यापासून घरात कसं उत्साहाचं वातावरण आहे. काय करेक्ट करेक्ट. म्हणजे ना याआधी आपण गप्पा मारायला भेटायचो, पण ना असं अंगणामध्ये खूप वर्षांनी गप्पा मारायला भेटलो असं वाटतंय. काय गंमत आहे नाही. तुमच्या दोघांची ही इच्छा होती की मी डिवोर्स पेपरवर साईन करा, आणि माझी बहीण माझ्याच डिवोर्ससाठी तुला मदत करते. पण मी जर माझ्या बहिणीच्या आयुष्याचा चांगला विचार केला, तिच्या लग्नाचा विचार केला, तर तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आय एम सॉरी, पण तुझं लग्न तुझ्यामुळे तुटतंय, माझ्यामुळे किंवा आमच्यामुळे नाही. उगाच त्या सगळ्याला तुला हवा तसा रंग देऊ नकोस ताई. आणि माझ्या लग्नाची घाई करायची तर मुळीच गरज नाही. गरज नाहीये असं तुला वाटतंय मानसी, पण बाकीच्यांना तसं वाटत नाहीये ना. कारण त्या सगळ्यांच्या मनात तू भरवलंयस, सगळा गोळ करून ठेवलाय. मानसी, तुझ्या बहिणीची डिलिव्हरी जवळ आली आहे आणि तू तिच्याशी अशा पद्धतीने बोलतीयस. लाज नाही वाटत तुला? फाईन, मी मान्य करते मी माझ्या आयुष्यात काहीही केलेलं नाही, पण मी तुझ्या चांगल्याचाच विचार करते ना. मानसी, ओ फोटोग्राफर, एक फोटो काढा की. लगेच थांब. हे माझा नाही, सगळ्यांचं काढणं. ओ बरोबर. चला चला चला, या या या. वेळेला ना आले का सगळे? मोनिका काय चालवलंयस तू हे? घे, तू सुद्धा तिचीच बाजू घे ना. वेगळं काहीच अपेक्षित नव्हतं मला तुझ्याकडून. हे बघ, बाजू घेणं न घेणं हे इथे महत्वाचं नाहीये. हेच महत्वाचं आहे विक्रांत, कारण नवरा म्हणून तू कधीच माझी बाजू घेतली नाहीस. मी तुझा नवरा? आपला डिवोर्स झालेला नाही अजून, आणि जोपर्यंत आपला डिवोर्स होत नाही तोपर्यंत या जगासाठी आणि बाहेर आनंदाने एन्जॉय करणाऱ्या सगळ्यांसाठी फक्त तूच माझा नवरा आहेस विक्रांत.